नमस्कार. इंडिक्रूटमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर जयश्री साठे यांना आणि आपला जो मुलाखतीचा विषय आहे तोही अगदी अभिनव आहे. आपण इतर अनेक गोष्टींवरती चर्चा करतो. काही गोष्टी आपल्याला वाटतात की सत्य आहेत किंवा नाही. ज्योतिष हा एक असा शास्त्र आहे की आपल्याला त्याच्याबद्दल खूप प्रश्न असतात. तर आज आपण बघणार आहोत ते वेदांग ज्योतिष. मग वेदांग ज्योतिष म्हणजे काय हे आपण पाहण्यापूर्वी मी आपली ओळख करून देते. नमस्कार जयश्रीताई. नमस्कार. डॉक्टर जयश्रीताई साठे यांनी MAला सुवर्णपदक मिळवलेलं आहे. संस्कृत विषयातील सामवेद या विषयावर आपण डॉक्टरेट मिळवलेली आहे. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे ज्योतिषशास्त्र ही पदवी आपण मिळवलेली आहे. सध्या ग्लोबल संस्कृत मंच महाराष्ट्र प्रांताचे आपण अध्यक्ष आहात. डेक्कन कॉलेज पुणे येथील आपण निवृत्त कुलगुरू आणि प्रधान संपादक आहात. कुठले तर संस्कृत विश्वकोशाचे आपण प्रधान संपादक आहात. गेली 32 वर्ष आपण त्याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि मग आता निवृत्ती घेतलेली आहे. संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाची स्थापनाही आपल्याच मार्गदर्शनाखाली झालेली आहे आणि आपणच तिथे विभाग प्रमुख म्हणूनही काम पाहिलेलं आहे. देश विदेशातील अनेक विद्यार्थी अभ्यासक डॉक्टरांच्या हाताखाली शिकून गेलेले आहेत. त्यांनी अध्यापन केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. डेक्कन कॉलेजच्या संस्कृत ज्ञानकोशातील 26 खंडांचं संपादन कार्य आपल्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. 100पेक्षाही अधिक पेपर आपल्या मार्गदर्शनाखाली आपणच प्रकाशित केलेले आहेत. शिवाय 65 लेख झालेले आहेत आणि अनेक पुस्तकंही आपण प्रकाशित केलेली आहेत. अनेक कोशशास्त्र या विषयामध्ये काम करत असल्यामुळं अनेक विषय प्रत्येही तुमच्या नजरेखालनं जात असतात. पण वेदांत, उपनिषद, कोशशास्त्र, ज्योतिषशास्त्र असे अनेक विषय आपल्या खास आवडीचे आहेत आणि त्यावर आपण व्याख्यानं पण दिलेली आहेत. आपण संशोधन प्रबंधाचे मार्गदर्शक म्हणून काम करता, परीक्षक आहात. तर आज आता आपण मगाशी म्हटलं तसं ज्याबद्दल अनेक प्रश्न पडतात अशा वेदांग ज्योतिषाबद्दल आपण आज यांच्याकडनं समजावून घेणार आहोत. तर तत्पूर्वी अजून एक गोष्ट सांगायची राहिलेली आहे की अनेक महत्त्वाचे आणि प्रमुख असे पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत. महाराष्ट्र शासनाचा संस्कृत संबंधी संस्कृत साधना पुरस्कार, कालिदास संस्कृत साधना पुरस्कार आणि पंडित सातवळेकर पुरस्कार पण आपल्याला मिळालेला आहे. आणि मला वाटतं टिंबवीचा पण पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. हे महत्त्वाचे पुरस्कार आहेत. पण याशिवाय अनेक पुरस्कार डॉक्टरांना मिळालेले आहेत. तर आज आपण त्यांच्याशी वेदांग ज्योतिषाबद्दल अधिक काही समजून घेऊयात. तर मॅम, मला असं विचारायचं होतं की वेदांग ज्योतिष म्हणजे नक्की काय? अगदी सोपं करून सांगते. कारण वेदांग ज्योतिष हा तसं म्हटलं तर थोडा गहन किंवा क्लिष्ट असा विषय आहे. पण आपण सोपं करून त्याचा परिचय करून घेऊ. आता वेदांग ह्याच्यामध्येच वेद आणि त्याचा अंग असे भाग आहेत आणि ज्योतिष हा त्याचाच एक वेदांग ज्योतिषातला महत्त्वाचा भाग आहे. वेद आणि त्याचा अंग असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वेद म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात सांगते. वेद हे जगातलं सर्वात प्राचीन वाङ्मय म्हणून गणलं जातं. वेद शब्दाचा अर्थ शब्दशः ज्ञान. कसलं ज्ञान? विश्वाच्या कल्याणात्मक ज्ञान. का बरं विश्वाचं कल्याणात्मक ज्ञान का आहे? हे कुणी प्रसृत केलं, कुणी दिलं हे ज्ञान? अहो, स्वच्या पलीकडे जाऊन विश्वाचा विचार करणारे जे ऋषीमुनी, फार मोठे महात्मे, त्यांनी जे तपश्चर्या केल्यामुळे त्यांना जे साक्षात्काराने दिसलं ज्ञान ते त्यांनी छंदोबद्ध अशा 4ही वेदांमध्ये, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांच्यामध्ये ग्रथित केलं आणि ते मौखिक परंपरेने आपल्यापर्यंत पोचलं. आता हे विश्वकल्याणात्मक आहे असं आपण सारखं म्हणतोय, त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण हे आहे की विश्वाचं कल्याण कशात आहे? तर कर्म करण्यात आहे. का बरं? या विश्वाचा कायदाच मुळी कर्ममय आहे.
संपूर्ण ब्रह्मांड आज खगोलशास्त्र अत्याधुनिक साधनांमुळे फार प्रगत झालं आहे आणि आपल्याला माहिती आहे की खगोल ही काय चीज आहे. ख म्हणजे आकाश, त्याचा गोल. संपूर्ण ब्रह्मांड ही काय चीज आहे आणि ब्रह्मांड आणि त्यातल्या अनेक आकाशगंगा, त्यातल्या अनेक सूर्यमाला, ग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूत, प्राण, सर्व मृत्यूतत्व हे सगळी कर्मचक्रांनी बांधलेली आहेत. वेदांनी ह्यालाच ऋततत्व असं म्हटलंय बरं का. आणि हेच अंतिम सत्य आहे. त्यामुळे अविरत कर्मानी संपूर्ण ब्रह्मांड बांधलेलं आहे आणि त्यालाच वेदांनी एक वैश्विक यज्ञ असं म्हटलं. म्हणजे वेदांचा उपदेश कर्ममय जीवन जगा, पण ते कसं फार सुरेख त्यांनी वैदिक धर्म किंवा वेदांनी किंवा श्रुतींनी सांगितलेला जो धर्म आहे ना, तो श्रौत धर्म. तो श्रौत धर्म कर्ममय आहे. कारण ह्या ब्रह्मांडाचं जे विश्वचक्र आहे ते कर्मचक्र आहे. तोच त्या ब्रह्मांडाचा नीतिनियम किंवा कायदा आहे. तो जर पाळून तुम्ही आयुष्य जगलात तर जसं ईशावास्य उपनिषद म्हणतं, कुर्वन् नैवेह कर्माणि जिजीविषे शतं समाः. तर तुम्ही आम्ही दुसरे काही नाही आहोत, आम्ही त्या विश्वाचाच एक भाग आहोत. त्यामुळे त्या ब्रह्मांडाच्या चक्राशी सुरळीत असं जर आयुष्य आपल्याला जगायचं असलं तर तुम्ही यज्ञकर्म करा. इथे यज्ञ ही फार सुरेख संकल्पना वेदांनी मांडलेली आहे. यज्ञ म्हणजे इदं न मम असा अहंभाव सोडून देऊन ईश्वरार्पण तुमचं जे काही स्वतःचं कर्तव्य कर्म आहे ते करत राहणं. ती सत्याधिष्ठित अशी, कारण हेच खरं सत्य आहे विश्वामागचं. ते सत्याधिष्ठित कर्म करायचं. तुम्हाला आचरणाची चाकोरी, सत विचार, सत उच्चार, सत आचार याची चाकोरी वेदांनी घालून दिलेली आहे आणि ते म्हणजे यज्ञमार्ग. आणि ते तुम्हाला चाकोरी रुळावी म्हणून त्यांनी हा यज्ञधर्म प्रस्थापित केला आहे. आता हा सगळा अर्थ कशामुळे उलगडला आपल्याला, की वेदांची ही शिकवण आहे, वेदांचं हे अनुशासन आहे. हे कशामुळे उलगडलं? कारण वेदमंत्र हे त्या साक्षात्काराने दिसलेले आहेत. त्यांचा हा जो गहन अर्थ आहे तो उलगडून सांगितला वेदांगांनी. बरोबर. आता ही वेदांग, अंग म्हणजे भाग, अंग म्हणजे अवयव, हा आपण नित्याच्या ह्याच्यातही शब्द वापरतो. बरोबर. त्यामुळे वेदपुरुष किंवा परब्रह्म, परमात्मा, प्रजापती ह्याच्या शरीराची कल्पना केलेली आहे वेदांनी. आणि त्याच्या शरीराचे जे काही भाग आहेत ते म्हणजे वेदांग आहेत. म्हणजे त्या अंगांशिवाय त्याला परिपूर्णता नाही. बरोबर. परस्परावलंबी आहेत हे त्या अंगांचं महत्व आहे. आता ही अंग कोणती कोणती आहेत तर शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंदस आणि ज्योतिष अशी ही 6 वेदांग आहेत. ह्यांनी काय केलं? ऋषीमुनींनी हे वेद मंत्र आपल्यासाठी ग्रथित केले. मौखिक परंपरेने ते हजारो वर्ष गुरु शिष्यांनी जपले जसेच्या तसे आणि आपल्यापर्यंत पोचले. पण त्यांच्या अर्थापनाचा प्रश्न कसा सुटणार? तो प्रश्न हजारो वर्षांपूर्वी ह्या ऋषीमुनींनी वेदांगांच्या माध्यमातून सोडवला. आता त्यातलं जर तुम्ही शिक्षा म्हटलं तर ते उच्चारणशास्त्र आहे. वेद हे सस्वर आहेत, त्यांच्या उच्चारणाचे ठराविक नियम आहेत, ते पाळूनच तुम्ही त्याचं उच्चारण केलं पाहिजे, म्हणजे शिक्षाशास्त्र. निरुक्त काय सांगतं? निरुक्त त्या शब्दाची व्युत्पत्ती सांगतं. अच्छा. अर्थाचा संबंध सुरू झाला. कारण व्युत्पत्तीशिवाय एक शब्द अनेक प्रकारे त्याची व्युत्पत्ती देता येते, पण संदर्भानुसार नेमका कुठला अर्थाभिप्रेत आहे म्हणून निरुक्त, यास्काचार्यांचं निरुक्त उदयाला आलं. असं म्हटलं जातं की निघंटु आणि निरुक्त सर्व वेदांची होती प्राचीन काळी, पण सध्या फक्त यास्काचार्यांचं निरुक्त आहे प्रचारात. शिक्षा, कल्प, व्याकरण. व्याकरण म्हणजे काय? शब्दाची सिद्धी, त्याचा विचार ज्या शास्त्रात केला जातो ते व्याकरण. आता शब्दाची सिद्धी म्हणजे काय? आपण निरुक्त म्हटलं, निर्वचन, पण धातू कोणता आहे, प्रकृती काय आहे, प्रत्यय काय आहे ह्याचा विचार व्याकरणशास्त्रात केला जातो, जो निरुक्ताला सुद्धा पूरक असतो. बरोबर. अर्थाची प्रक्रिया जेव्हा सुरू होते तेव्हा या मुळापर्यंत जाणं, शब्दाच्या व्युत्पत्तीपर्यंत जाणं, शब्दाचा धातू समजून घेणं, तेव्हा नेमक्या प्रकारे अर्थापन होऊ शकतं. आता वेद हे छंदोबद्ध आहेत. त्या छंदांचं एक विशिष्ट महत्त्व आहे. अमुक छंदच अमुक ठिकाणी का वापरायचा, अमुक मंत्रासाठी का, हे सगळं त्या छंदशास्त्रात सांगितलेलं आहे. म्हणजे शब्दांशी निगडीत असं ह्या 4 वेदांगांनी काम केलं की त्याच्या माध्यमातून वेदमंत्रांचा आशय
तुमच्यापाशी उलगडून दाखवण्याचं फार मोठं काम ह्या 4 वेदांगांनी केलं. आणि त्याच्या जोडीला आता हा अर्थ उलगडला, त्या अर्थाने तुम्हाला कर्ममार्ग सांगितलेला आहे. स्वार्थत्याग पर अशी शिकवण देऊन तुम्ही कर्म करत राहा, म्हणजे तुम्हाला ज्ञानापर्यंत, खऱ्या ज्ञानापर्यंत जाता येईल. हाच देवयान मार्ग म्हणून वेद सांगतात. बरोबर, अगदी बरोबर. तर हे अनुशासन आता प्रत्यक्ष आचरण किंवा अनुष्ठानात कसं आणायचं, ह्याचा भाग कल्प म्हणून जे वेदांग आहे त्यांनी सांगितला. अच्छा. कल्पामध्ये हे सगळे यज्ञयाग, म्हणजे गृहस्थ जीवनात म्हणा किंवा मोठ्या प्रमाणावर होणारे यज्ञयाग हे कसे करावेत, कधी कुणी करावेत, ह्याचं सगळं मार्गदर्शन कल्पसूत्रांमध्ये आहे. श्रौतसूत्र, गृह्यसूत्र, धर्मसूत्र आणि शुल्बसूत्र. अच्छा. ते सगळेच विषय अभ्यासाचे फार किती विविध प्रकारे त्यांचा सुद्धा मॅनेजमेंट स्किल्स आणि शिस्तबद्धता. कर्म करायचंच आहे तर ते इतक्या सुनियंत्रितपणे करावं की त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. बरोबर. आता कसे करावेत आणि कुणी करावेत, अधिकारी कोण, ह्याचा सगळ्याचा उहापोह कल्पसूत्रांनी केला. पण फार मोठं महत्त्व आहे वेळेला. ते कधी करावेत, ते जर योग्य वेळी केले तरच तुमचा जो काही उद्देश आहे ते कर्म करण्यामागचा तो सफल होतो, सुफल होतो, संपूर्ण होतो. म्हणून इथे ज्योतिषाची सुरुवात झाली. अच्छा अच्छा अच्छा. त्यामुळे ज्योतिष आणि कल्प ही जी 2 वेदांग आहेत ती प्रत्यक्ष, म्हणजे आपण प्रॅक्टिकल आणि थेअरी असं जर म्हटलं तर आधीची 4 वेदांग ही थेअरी सांगतात आणि प्रॅक्टिकलचा भाग ह्या 2 वेदांगांनी पुढे आणलेला आहे. आणि ज्योतिषांनी मार्गदर्शन केलं आहे की अमुक यज्ञ तो कधी करावा, म्हणजे तो परिपूर्ण होईल, तुमचा सफल होईल. आणि ह्याच्या पाठीमागे फार मोठाच सूक्ष्म असा विचार आहे त्या ऋषीमुनींचा, तो तुम्हाला थोडक्यात सांगते. ज्योतिष ह्या शब्दाचा जर आपण विचार केला तर ज्योतिष असा मूळ शब्द आहे. ज्योतिष म्हणजे आपण रात्रीच्या वेळेला आकाशात पाहतो तर असंख्य तारे, नक्षत्र, ग्रह, तारे आपल्याला चमचमताना दिसतात, ते म्हणजे ज्योतिष. त्या सगळ्या ग्रह, तारे, नक्षत्र यांच्या स्थितीगती, त्यांची परिभ्रमणं, त्यांचं सूर्याभोवती फिरणं, त्यांचे पिधानं, युत्या, ह्या सगळ्यांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो ते म्हणजे ज्योतिषशास्त्र. तर म्हणजे आपण जे म्हणतो की ज्योतिष म्हणजे मला आता भविष्य कळणार आहे, तर त्याच्यापेक्षाही हा खूप मोठा विचार आहे. हा खूप मोठा विचार आहे. आणि तेच सांगते की पुढे जे ज्योतिष म्हणून भविष्यशास्त्र किंवा ज्याच्यामध्ये सार्वकालिक आणि सार्वत्रिक प्रवृत्ती आहे की माणसाचं कुतूहल मनात आदिमानवापासून आधुनिक मानवापर्यंत की भविष्यात माझ्या काय आहे त्याचं मार्गदर्शन मिळावं म्हणून जो काही भाग शास्त्र म्हणून पुढेही प्रस्थापित झालं, त्याला ज्याला हल्ली आपण ज्योतिष किंवा फलादेश, फलित, जातक असं म्हणतो, त्या सर्व शास्त्रांचा मूलाधार, मूल स्वरूपाचं जे शास्त्र आहे ते म्हणजे वेदांग ज्योतिष आहे. आणि त्याची सुरुवात, त्याची मुळं वेदात आहेत. त्याचे काही आपल्याला उदाहरणं सांगता येत? खूप आहेत. म्हणजे तो अनेक व्याख्यानांचा विषय आहे खरं तर. आणि त्याच्यावरती फार मोठ्या अभ्यासकांनी, फार मोठे गणिती त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे मुद्दाम सांगते की वेदामध्ये ज्योतिष, खरं तर त्याचं तद्धित रूप केलं तर ज्योतिष ह्यांच्याबाबतचा अभ्यास करणारं शास्त्र ते ज्योतिषशास्त्र. पण ज्योतिष असाही शब्द पुढे रूढ झालेला आहे. आणि त्याचं महत्त्व असं आहे की ते सगळं गणिताच्या आधारावरती प्रस्थापित झालेलं आहे. कारण जेव्हा ग्रहांचं परिभ्रमण, त्यांची स्थानं, क्रांतिवृत्तावरची, त्यांचे उदयास्त, ह्या सगळ्याचा विचार करत असताना तिथे गणिताशिवाय पुढे जाता येत नाही. आणि म्हणून ह्या शास्त्राला वेदामध्ये तर गणित असाच मुळातले उल्लेख सापडतात. म्हणजे आपण जी आपली जी समजूत आहे की भविष्य समजून घ्यायचं, तर त्याच्यापेक्षाही हे खूप वैज्ञानिक पायावरती ते आधारलेलं आहे. अगदी ह्याला संपूर्ण वैज्ञानिक गणिताचा बेस आहे, म्हणून त्याला ॲस्ट्रॉनॉमी असं नाव आहे. आणि पुढचं जे फलित किंवा फलादेश, जातकाचा जो भाग आहे त्याला ॲस्ट्रॉलॉजी असं म्हटलं जातं. आणि जे वेदांमध्ये तुम्ही आत्ता विचारलात की त्याचं वेदांमध्ये आपल्याला काय दिसतं, तर वेद हे खरोखर सगळ्या ज्ञानशाखा, कुठलंही शास्त्र घ्या, कुठलीही ज्ञानशाखा घ्या, त्याची गंगोत्री आहेत. तर आपल्याला हे तिथेही जाणवतं की ज्योतिषाचं आपण ज्योतिषशास्त्र आणि वेदांग ज्योतिषशास्त्र असं म्हणतोय,
तर त्याचा उगम वेदांमध्ये आपल्याला सापडलं. अनेक असंख्य वचन वेदांमधल्या संहिता घ्या, ब्राह्मण ग्रंथ घ्या, श्रौतसूत्र घ्या, जे जे काय वेद वाङ्मय म्हणून आपण म्हणतो त्याच्यामध्ये असंख्य वचनं आपल्याला सापडतात की जी आपल्याला दाखवतायत की वेदांग ज्योतिष. आणि कुठलंही शास्त्र तुम्ही घ्या ते असं नसतंच ना की वन फाईन मॉर्निंग त्या शास्त्राचा उदय झाला. नाही, असं तर नाही. हजारो वर्षांची त्या त्या ह्याच्यातले ज्येष्ठ श्रेष्ठ जे विद्वान आहेत, धुरीण आहेत, विचक्षण आहेत लोक, त्यांच्या विचार मंथनातून त्याला पुढे पुढे प्रगत विचार येत जातात, प्रगत स्वरूप येत जातं आणि त्याच्यात सुधारणा होत जातात. त्याचे सिद्धांत पुढे कुणीतरी त्यातलाच एक अग्रणी येतो आणि विकसित होत जातात ते विचार, त्यांना नेमकं सिद्धांत म्हणून स्वरूप येत जातं. अशा प्रकारे शास्त्राचा विकास होत जातो, जो आपल्याला ह्या वेदांग ज्योतिष किंवा ज्योतिषशास्त्राबाबत तर प्रकर्षाने जाणवतो. शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचं ज्योतिषशास्त्राचा इतिहास म्हणून फार मोठं त्यांनी भव्य काम केलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी वेदांमध्ये ह्या सर्व गणितागत ज्योतिष जो विचार आहे त्याचा इतका उहापोह केला आहे की ते आपल्याला बघून थक्क व्हायला होतं, आपण नतमस्तक होतो की वैदिक ऋषी हे क्रांतदर्शी होते असं जे आपण म्हणतो ते खरंच आहे. म्हणजे त्यातली काही फक्त तुम्हाला हे सांगते, कारण खरोखरच तो विषय अनेक व्याख्यानांचा विषय आहे की आपण जेव्हा म्हणतो की हे ब्रह्मांड आहे, त्याचा आपण एक घटक आहोत, ह्या ब्रह्मांडाचं स्वरूप काय आहे, विश्वाची निर्मिती कशी झाली आहे, दिक्तत्व म्हणजे काय, कालतत्व म्हणजे काय, सूर्य हा जगताचा आत्मा आहे. आज सूर्यमाला आहेत, अनेक सूर्यमाला आहेत, त्यातली आपली एक सूर्यमाला, आणि ते सूर्यमाला म्हणजे आपली पृथ्वी हा त्यातला एक ग्रह आहे आणि सूर्य हा एक तारा आहे. तर ह्या सगळ्याचा सूर्याचं महत्त्व काय आहे, सूर्य म्हणूनच वायू वाहतो. फार सुरेख सुरेख वचन आहेत की सूर्यामुळे ऋतू होतात, सूर्याचे सप्त रश्मी आहेत. म्हणजे आधुनिक विज्ञानाला जे सापडलं की प्रकाशाचं पृथक्करण 7 रंगांमध्ये, अभ्यासकांचं म्हणणं आहे ते त्या ऋषींना दिसलेलं होतं, ते त्यांनी ग्रथित करून ठेवलेलं आहे. म्हणजे आधुनिक विज्ञानामध्ये जे जे आपल्याला बरेच विचार सापडतात तर त्यातले बरेच विचार आपल्याला वेदांमध्ये सापडतात. त्यातले बरेचसे विचार आपल्याला वेदामध्ये सापडतात. म्हणजे त्यांनी आता ज्योतिषशास्त्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मगाशी म्हटलं की कालनिर्धारण करणं हे त्याचं महत्त्वाचं काम आहे की कधी करावा आमका यज्ञ. तर ते कालनिर्धारणाचं काम करताना काय ठरवण्याचे मुख्य भाग आहेत, कालतत्व काय आहे ह्याच्याबद्दल इतका उहापोह केलेला आहे वेदांमध्ये. म्हणजे पुढच्या पुराणांपर्यंत धर्मशास्त्राच्या ग्रंथांमध्ये कलनात इति कालः, कलन म्हणजे काय, जो सृष्टी निर्माणही करतो आणि तिचा संहारही करतो, तो काल. आणि फार सुरेख सुरेख वचन आहेत. एका ठिकाणी असं वचन आहे की समजा सहस्रदल कमल आहे, त्याच्या पाकळ्या, हजारो पाकळ्या, कमळाच्या पाकळ्या किती कोमल असतात, त्या एकावर एक तुम्ही ठेवल्यात आणि त्याला जर छिद्र पाडलं सुईनी, तर जे अज्ञानी माणसं असतील ते म्हणतील की काय एकाच क्षणात छिद्र पडलं. पण जे खरे विचक्षण आहेत, ज्यांना खरं कालतत्व म्हणजे काय आहे याची जाणीव आहे, ते म्हणतील नाही, ह्यातल्या प्रत्येक पाकळीला जेव्हा त्या सुईनी छेद केला तो वेगळा क्षण आहे. हो हो, हे खरं कालतत्व आहे. म्हणजे कालतत्व हे अत्यंत अतिशय सूक्ष्म, ते सूक्ष्मतम ते स्थूलतम, एवढ्या ह्याचा ह्याची त्यांनी, म्हणजे तो अनादी आणि अनंत आहे काल, त्याला साधी आणि शांत करण्याचा प्रयत्न या वेदांग ज्योतिषकारांनी किंवा ह्या ऋषीमुनींनी केला आहे. कारण का तर नेमका काळ तुम्हाला ठरवता आला पाहिजे की ह्या काळात हे कर्म केलं तर तुम्हाला त्याचा खरा फायदा होईल. ह्याच्यातून हे सगळं वेदांग ज्योतिष सुरू झालेलं आहे. म्हणजे यज्ञसंस्थेतूनच खूप काही शास्त्र जन्माला आलेली आहेत. अक्षरशः यज्ञसंस्थेतून अनेकविध शास्त्र पुढे उदयाला आलेली आहेत आणि ती सगळी कशी कशी उदयाला आली हे बघणं हे सुद्धा फार रोचक भाग आहे. तुमच्याकडनं कधीतरी आम्ही समजून घेऊ. नक्की नक्की आवडेल मला. आता ते सारखा मी काळाचा उल्लेख करते, तर हा काळ काय महत्त्व दिलं ह्या ऋषींनी, हे यज्ञाची अनुष्ठानं त्यांनी अनेक मुख्यतः 3 प्रकारची सांगितली. 7 प्रकारचे पाकयज्ञ, 7 प्रकारचे हवीर यज्ञ, 7 प्रकारचे सोमयज्ञ. ह्या सगळ्यांचं अनुष्ठान कधी करावं हा विचार करताना
त्यांनी प्रजापतींनी ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे त्याची प्रतिकृती ह्या यज्ञरूपाने केली. म्हणजे लोकतत्वाप्रमाणे पण आणि म्हणजे दिक्तत्व आणि कालतत्व तर महत्त्वाचं आहेच आहे. तर ते करताना त्यांना असं लक्षात आलं की संपूर्ण विश्वाची नियंत्रक शक्ती जी आहे ती विध्वंसक पण आहे आणि विधायक पण आहे. तर त्या विधायक तत्वाचा उपयोग करून घेण्यासाठी, कारण त्यांच्या तो अनुभवाचा नित्य भाग होता की कधी फार प्रचंड पूर येतील तर कधी दुष्काळ पडतील, नित्य दिसणारे ऋतूंचे परिणाम, चंद्राच्या कला, अमावास्या, पौर्णिमा, ह्या सगळ्यातून योग्य काळ निवडण्यासाठी त्यांनी क्रांतदर्शीच होते ते. त्यांनी असं निरीक्षण करून त्यांच्या लक्षात आलं की हा जे कालाची परिमाणं आहेत अगदी छोटी छोटी, म्हणजे कशी तर दिवस आणि रात्र यांचा संधिकाल, रात्र आणि दिवस यांचा संधिकाल, असे त्यांनी कालाच्या सूक्ष्म आणि स्थूल परिमाण जी बदलतात काळाचे टप्पे त्याचे संधिकाल बरोबर निवडले. आणि जवळजवळ सगळी यज्ञकर्म ही त्या संधिकालामध्ये तुम्ही केली पाहिजेत. त्यालाच संधी म्हणजे संधी मिळते आपण म्हणतो, तर तो संधिकाल तो सगळ्यात प्रशस्त म्हणून त्यांनी यज्ञाच्या अनुष्ठानासाठी सांगितला. त्याची सोपी 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगते की सूर्योदय आणि सूर्यास्त ह्याला दिनमान म्हणतात आणि सूर्यास्त ते दुसरा सूर्योदय ह्याला रात्रीमान म्हणतात. तर दिवस आणि रात्र यांच्या संधिकाली म्हणजे पंचपंच उषक काल म्हणजे 55 घटिका झाल्यानंतर दुसऱ्या सूर्योदयाच्या आधी उषक काल सुरू होतो, त्यावेळेला अग्निहोत्र करावं. नित्य अग्निहोत्र करावं. तो 55 हा शब्द होतो त्यांनी पंचपंच असं म्हटलं. अच्छा, म्हणजे 55 घटिका त्यावेळेला ते अग्निहोत्र करावं. संधिकालाचं महत्त्व का? त्रिकाल संध्या सांगितली आहे द्विजाला. काय संधिकालाचं महत्त्व आहे? तर त्याचं महत्त्व व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा असं आहे की आधीचा काळ संपला नाहीये पूर्ण आणि पुढचा काळ येऊ घातलाय पण तो अजून आला नाहीये. म्हणजे तिथे कोणत्याही एकालाच आपण अधिकृत धरून त्याच्या अधिष्ठातृ देवतेची उपासना करू शकतो का? त्यामुळे एक जाणाऱ्याला विनम्रतापूर्वक प्रार्थना की तुझ्या याच्यामध्ये मला सगळं चांगलं मिळालं आणि येणाऱ्याचं स्वागत आणि त्याला प्रार्थना की तू मला चांगलं सगळं दे, हा एक भाग. आणि त्या संधिकालामध्ये आपण म्हणतो की त्या संधिकालामध्ये अशुभ शक्तींना संधी मिळते. अच्छा म्हणून त्याचं प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. हा त्याच्या पाठीमागे फार मोठा विचार आहे. गोपथ ब्राह्मण सांगतं की ऋतुसंधीषु व्याधीही जायते. ऋतूंची जी संधी आहे म्हणजे आता आपण अग्निहोत्र त्रिकाल संध्या पाहिली, तसं दर्श पूर्णमास ही जी इष्टी आहे ती दर्श म्हणजे अमावास्या आणि पुढची प्रतिपदा ह्यांचा जो संधिकाल आहे त्याच्यावर करायला सांगितले, त्याला म्हणतात पर्व. आणि पौर्णिमा आणि पुढची कृष्ण प्रतिपदा ह्यांच्या संधिकाली पौर्णमासिष्टी सांगितली आहे. तर हे संधिकाल, ह्या संधिकाली आपण नित्य व्यवहारात सुद्धा म्हणतो संध्याकाळची कातरवेळ असते. संपूर्ण सृष्टीवरती त्या बदलाचा परिणाम होत असतो. सीझन चेंजमध्ये आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. आरोग्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आधी आणि व्याधी या दोन्हीचाही विचार असतो. बरोबर. कारण आधी धीरस्व म्हणजे मनाच्या व्यथा आणि डॉक्टर लोक सांगतात की 95% आधी ह्या आधी म्हणजे अगोदर होतात आणि मग त्या शरीरावर प्रकट होतात म्हणजे त्या व्याधी होतात. तर ह्याला प्रिकॉशन म्हणून आधी येतो, व्याधी नंतर येतो. तर म्हणून ह्या आधी व्याधींचं पासून आपण म्हणजे मानसिक सुद्धा परिणाम होतात. कातरवेळी आपण म्हणतो की मनात काहूर माजलं, अस्वस्थता येते, तिन्ही सांजेला दिवा लावावा कारण आता अंधार पडणार आहे. तर हा सगळा सखोल विचार त्याच्या पाठीमागे आहे. आणि म्हणून संधिकालामध्ये छोटे छोटे नित्य नैमित्तिक दैनंदिन सुद्धा यज्ञयाग हे त्यांनी रूढ केलेले आहेत. आणि मोठमोठे दर्शपूर्णमास घ्या, ऋतूंच्या संधींवरती चातुर्मास्य याग घ्या, अयनांच्या संधिकालावरती त्यांनी सोमयाग सांगितलेले आहेत, अयन सांगितलेत, वर्षभर चालणारी 17 अयन संवत्सरांच्या संधिकालावरती सांगितलेली आहेत. त्यामुळे हा सर्व जो भाग आहे तर तो संधिकाल नेमका कसा ठरवायचा ह्याच्यासाठी वेदांग ज्योतिषाची सुरुवात झाली.
म्हणजे खूप मोठा अर्थपूर्ण विचार खूप याच्यामध्ये. मोठा अर्थपूर्ण विचार आहे. आणि हे सगळं कर्म हे तुम्ही इदम न मम, त्यातली प्रत्येक आहुती ही तुम्ही इदम न मम, हे माझं नाही आहे, हे त्या परमेश्वराने त्याच्या कृपेमुळे मला दिलेलं आहे, हे त्यालाच अर्पण करून मी त्याचा उपभोग घेणार आहे. आणि ह्या इदम न मम म्हणत ते देण्यामागे स्वार्थ, मीपणा, अहंकार, हे माझं माझं हे ममत्व आहे ना, ते सोडण्याची शिकवण आहे. हा वेदांचा खरा उपदेश आहे आणि हा विश्वकल्याणात्मक आहे. म्हणून जेव्हा तुम्ही अशा दृष्टीने कर्ममय जीवन जगाल तेव्हा तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती नक्की होईल. हा त्याच्या पाठीमागचा खरा वेदांचा उपदेश किंवा आदेश आहे असं पण म्हणू. तर त्यामुळे वेदांग ज्योतिषकारांनी काय केलं की हा नेमका काळ ठरवणं हा भाग त्यांनी फार सखोल विचाराने केला आहे. आणि त्याची बीज हा नेमका काळ ठरवताना आत्ता आपण मगाशी म्हटलं की विश्वाची उत्पत्ती, सूर्य त्याचं महत्त्व, चंद्र त्याचं परिभ्रमण, पृथ्वीभोवती चंद्राची कक्षा, पृथ्वीची कक्षा. आता एक मुद्दाम स्पष्ट करते की आपल्याला माहिती आहे आज पण की सूर्य हा तारा आहे आणि सूर्यमालेतला तो मुख्य आहे. आणि त्याच्या भोवती सूर्यमालेतले आपण सगळे पृथ्वी, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे आपण ग्रह फिरतायत सूर्याभोवती. अगदी बरोबर आहे. वेदातल्या वचनांवरून हे दिसतं बरं का की पृथ्वी ही गोल आहे आणि सूर्य हा तारा आहे. जो वेदांग ज्योतिषाच्या अभ्यासकांनी भूमध्य असं त्याला म्हणतात की त्यांनी पृथ्वी ही मध्ये आहे अशी कल्पना करून सूर्य फिरतोय अशी कल्पना केलेली आहे. आणि त्यामुळे झोडियाकल सर्कल किंवा असं जे म्हटलं जातं भवृत्त किंवा भगण असं त्याला म्हटलं जातं ज्योतिषाच्या ह्याच्यात. भ म्हणजे नक्षत्र. अच्छा, हे नव्हतं माहिती. तर ह्या नक्षत्रांचा जो पट्टा आहे त्याच्यातून हे सगळे ग्रह फिरतायत. आता हा कशातून फिरतायत आणि सूर्य आपण म्हणतो की सूर्य फिरतोय तर ते वस्तुतः तसं नाही, अभ्यासाच्या सोयीसाठी तसं समजलेलं आहे. पण हा काय मार्ग आहे पृथ्वीचा म्हणजे परिभ्रमणाचा, तर त्याच्यामध्ये लंबवर्तुळाकार मार्गावरती पृथ्वी सूर्याभोवती फिरते. ती स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. तो जो तिचा मार्ग आहे त्याला क्रांती मार्ग म्हणतात. अच्छा. आणि त्याच्या 7.5 अंश उत्तर आणि 7.5 अंश दक्षिण एवढा जो आकाशाचा पट्टा आहे त्याच्यामध्ये जे असंख्य तारकापुंज आहेत, असंख्य तारकापुंज आहेत, पण त्याच्यात तिच्या मार्गाची जवळ असणारे जे आहेत त्यांना आणि ते जे नित्य दर्शन त्यांचं मिळालं त्याची निरीक्षणं ह्या लोकांनी घेतली आहेत. मला सतत हा अभ्यास करताना की खरोखर ह्यांना प्रज्ञाचक्षू म्हटलं पाहिजे, कारण नुसत्या दृग्गोचर म्हणजे दृष्टीने दिसणाऱ्या निरीक्षणांवर आधारित त्यांनी सूक्ष्म गणितं केलेली आहेत. त्यामुळे त्यांनी ह्या नक्षत्रांचा अभ्यास, त्याच्यातून परिभ्रमण करणाऱ्या ह्या ग्रहांचा अभ्यास, त्यांच्या गती, क्रांतिमार्ग. आता क्रांतिमार्ग ह्याला आपण म्हणून सूर्याचा भासमान असा भ्रमणाचा मार्ग. कारण आपण म्हणतो की सूर्य उत्तरेकडे गेला, सूर्य दक्षिणेकडे गेला. खरं तर सूर्य जात नाहीये, पृथ्वी जाते, हालत असतो, पृथ्वी फिरतीये. आणि म्हणून पण आपण अभ्यासासाठी सूर्याचं उत्तरायण आता जे सुरू झालं मध्ये, सूर्याचं उत्तरायण, सूर्याचं दक्षिणायन. अयन म्हणजे काय तेही थोडक्यात तुम्हाला सांगते की अयन म्हणजे आपली पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असताना ती सरळ नाही आहे, तिचा आस तिरका आहे. आणि तो आस सुद्धा स्वतःभोवती फिरतोय सेंट्रिफ्युगल फोर्सनी. आणि पृथ्वीला 360-65 दिवस लागतात एक प्रदक्षिणा सूर्याभोवती करायला, तसं तो आस पण स्वतःभोवती फिरतोय आणि त्याला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 26,000 वर्ष लागतात. बापरे. आणि त्या 26,000 वर्ष पूर्ण करत असताना पृथ्वीचं आस जसं आपण उभी रेष उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव यांना जोडणारी, तसं पृथ्वीच्या मध्यातून जी काल्पनिक रेष काढलेली आहे तिला विषुववृत्त म्हणतात. त्यामुळे हे क्रांतिवृत्त आणि विषुववृत्त हे दोघं एकमेकांना छेदतात. त्यांना संपातबिंदू असं म्हणतात. त्या संपातबिंदूंनाच अयन म्हणजे अयन किंवा पृथ्वी फिरतीये ना, त्यामुळे मेषरास आणि वसंत संपात हा तो एक संपातबिंदू आहे. आणि तुलारास आणि शरद संपात म्हणजे मेष आणि वसंत संपात उत्तरायणाकडे नेणारा,
आणि तुला आणि शरद संपात हा दक्षिणायनाकडे नेणारा. बरं. किंवा राशींच्या विचारात सांगितलं, राशी ह्या वेदांग ज्योतिषात नाही आहेत बरं का. तर हे जर सांगायचं म्हटलं तर मेष राशी मकर राशीमध्ये पृथ्वीचं संक्रमण होतं त्या टप्प्यामध्ये, आणि पुढच्या 6 राशी उत्तरायण सुरू असतं. आणि कर्क राशीमध्ये जेव्हा पृथ्वी त्या टप्प्यात प्रवेश करते तेव्हा दक्षिणायन सुरू होतं. अच्छा अच्छा. म्हणजे हे आता आपण थोडंसं सध्याला आपण जे ज्योतिष म्हणतो तर त्याच्याशी आता याचा संबंध कसा हे आता आपण बघायला लागलो. हो. तर त्याच्याशी ह्याचा संबंध असा की म्हणजे यज्ञयाग हे त्या आयनांशी निगडीत पण आहेत, म्हणून हे स्पष्ट केलं की आयन विचार किंवा त्याची गणितं ह्यांनी का केली. तर नेमकं आयन संपून कुठल्या क्षणी सुरू होत आहे. कारण एक महत्त्वाचा भाग असा आहे, जे दर्शपूर्ण मासेष्टीचं तुम्हाला सांगते की ते जे पर्व आहे की प्रतिपदा, कृष्ण प्रतिपदा आणि पौर्णिमा ह्यांचा संधिकाल सूर्योदयाच्याच वेळेला चंद्र बदलतो, त्याची नक्षत्र असं नसतं. चंद्रही 27 नक्षत्रांचा फेरा पार करतोय. आणि पण चंद्राचं नक्षत्र बदल किंवा तिथी बदल हा दिवसभराच्या अहोरात्र ज्याला म्हणतो आपण, एक सूर्योदय ते दुसरा सूर्योदय म्हणजे एक अहोरात्र म्हणजे पूर्ण दिवस, यातल्या कुठल्याही वेळेला होतो. अच्छा. अमावास्या म्हणजे काय. अमावास्या म्हणजे अमा म्हणजे एकत्र आणि वास म्हणजे राहण्याला योग्य. अमावास्येला सूर्य आणि चंद्राची युती होते, म्हणून आपल्याला चंद्राचं दर्शन होत नाही. तिथून पुढे जेव्हा तो 12 अंश पुढे जातो क्रांती मार्गावर त्याच्या भ्रमण कक्षेमध्ये, तेव्हा एक तिथी होते. आणि तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण. 6 अंशावर तो पुढे आला की करण होतो. तर अशा तिथी त्याच कला म्हणून आपल्याला दिसतात. ह्या ऋषीमुनींनी त्या वाढत जाणाऱ्या कला, आणि जेव्हा तो 180 अंशावर म्हणजे बरोबर सूर्याच्या समोर येतो तेव्हा त्याच्यावर संपूर्ण सूर्याचा प्रकाश पडतो, म्हणून पौर्णिमा दिसते. पूर्ण चंद्राचं दर्शन होतं, म्हणून ती पौर्णिमा. आणि जेव्हा तो चंद्र पुढे परत 180 अंश मार्गक्रमण करतो तेव्हा तो सूर्याच्या जवळ गेल्यामुळे आपल्याला चंद्राचं दर्शन होत नाही. सूर्याच्या तेजापुढे बाकी सर्व आपण म्हणतो ग्रहांचे अस्त झाले, त्याचं कारण तेच असतं. सूर्याच्या तेजामुळे ते आपल्याला दिसत नाहीत ग्रह, म्हणजे त्यांचा अस्त होतो. तर अशा प्रकारे हे नेमकं पर्व म्हणजे आता पौर्णिमा आणि पुढची प्रतिपदा, हे नेमकं चंद्र कुठल्या वेळी पुढच्या प्रतिपदेत 12 अंश पुढे गेलाय हे ठरवण्याचा फार मोठा गहन असा हा गणितागत विषय तो वेदांग ज्योतिषकारांनी त्याचा प्रयत्न केला. आणि वेदांग ज्योतिषकारांनी फार मोठा क्रांतिकारक असा मी तर म्हणेन की अद्भुत अभिनव अशी संकल्पना वेदांग ज्योतिष ग्रंथकारांनी मांडली आहे. म्हणजे हजारो वर्षांपूर्वी त्यांना ही संकल्पना सुचावी की नेमकं कालनिर्धारण गणिताच्या आधाराने आणि फक्त दृष्टी निरीक्षण करून कसं करावं हे त्यांनी फार मोठा चमत्कार आहेत हे की त्यांनी हे करत असताना पंचांग जणू काही आपल्याला तयार करून दिलं. हो. आणि ते पंचांग कशा प्रकारे केलं म्हणजे आपण वेदवचन मगाशी म्हटलं की वेदांमध्ये तर ह्या सर्व कालमापक जे काही आहेत दिनमान, रात्रीमान, मुहूर्त, त्याच्यात त्यांनी बारीक बारीक दिवसाचे 15 मुहूर्त, रात्रीचे 15 मुहूर्त, त्याचे प्रतिमुहूर्त, इतका सूक्ष्म विचार त्यांनी वचनांमध्ये करून ठेवलेला आहे. आणि ह्याच्या पुढे त्या वेदांग ज्योतिषकारांनी ह्या सगळ्या वचनांच्या आधारेच पुढे विकास होत जाऊन त्यांनी तुम्हाला 5 वर्षाचं पंचांग तयार करून दिलं आहे. खरंच कमाल म्हणजे आश्चर्याने थक्क होऊ आपण की कालगणनेमध्ये युग ही संकल्पना तुम्ही ऐकलेली आहे. तर युग म्हणजे आपण चतुर्युग संकल्पना आपल्याला माहिती आहे, कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुग. ही हजारो वर्षांची गणना आहे. युग म्हणजे 2 ह्यांना जोडणारा भाग शब्दशः. आणि एखादी खगोलीय घटना काही कालावधीने पुन्हा झाली तर त्या 2 घटनांमधला जो भाग आहे त्याला युग म्हणतात. जसं ग्रहण 18 वर्षांनी 30 ग्रहणं परत होतात, म्हणून त्याला ग्रहण युग म्हणतात. तर तसं वेदांग ज्योतिषाचा मुख्य उद्देश काय आहे की हे कालनिर्धारण करणं, आणि कालनिर्धारण करण्यासाठी त्यांनी 5 वर्षांचं युग अशी एक संकल्पना मांडली. आणि त्या दिशेने त्यांनी जो काय अद्भुत विकास केलेला आहे तिथे गणितागत की ते बघून आपण ठक्क होतो. खरंच म्हणजे नतमस्तक व्हायला होतं की हे तुम्ही समजून घ्या की प्राचीन ऋषीमुनींनी ज्ञानाचा जो काय प्रचंड साठा आपल्यासाठी दिला आहे तो आपण समजून घेतला पाहिजे.
आता वेदांग ज्योतिष ग्रंथ असं आपण सारखं म्हणतोय, हे ज्योतिषशास्त्र म्हणून वेदापासून ह्याला गणित आणि त्याचा अभ्यास करणारे गणक आणि त्याला नक्षत्रविद्या असं सुद्धा नाव आहे. आणि म्हणून नक्षत्रदर्शी म्हणजे जे हे गणिती आहेत त्यांना नक्षत्रदर्शी असा पण उल्लेख येतो. छांदोग्य उपनिषदामध्ये हे आहे भाग, नारद शिक्षा म्हणजे अध्ययन करण्यासाठी सनत कुमारांसारख्या श्रेष्ठ गुरूंकडे गेले आणि त्यांनी विचारलं की मला नवीन विद्या शिकायची आहे. तेव्हा आधी विद्यार्थ्याला विचारतात प्रवेश देण्याआधी की तुला कितीपर्यंत तू शिकलायस, तसं त्याला विचारलं नारदांना. तेव्हा त्यांनी सांगितलं की सगळे वेद आणि हे माझे शिकून झालेले आहेत, इतिहास पुराणांचाही अभ्यास झालेला आहे आणि माझा नक्षत्र विद्येचा अभ्यास झाला आहे. हे महत्त्वाचं की ही नक्षत्रविद्या वेदांपासून प्रचलित होती. त्या नक्षत्रांचा स्थितिगती, त्यांचंही म्हणजे त्यांचे होणारे भ्रमण मार्गावरती परिणाम, ह्या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी केलेला होता, सुदिन कुदिनत्व ह्याच्यापासून सुद्धा. त्यामुळे आता वेदांग ज्योतिष ग्रंथ म्हणजे नेमके काय आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे, ते किती आहेत, ह्याच्याविषयी तुम्हाला सांगते. कारण वेदांग आणि ज्योतिष हे पण पाहिलं. आता वेदांग ज्योतिष हे शास्त्र आहे. त्याचे शास्त्र म्हटलं की ग्रंथरचना आली. हे ग्रंथ कोणते कोणते आहेत तर आपल्याला असं दिसतं की ऋग्वेदाचं वेदांग ज्योतिष आहे, यजुर्वेदाचं वेदांग ज्योतिष आहे आणि अथर्ववेदाचं पण वेदांग ज्योतिष आहे. म्हणजे प्रत्येक वेदाचं स्वतंत्र असं वेदांग ज्योतिष आहे. पण त्याच्यातला महत्त्वाचा भाग असा आहे की आपण पूर्वापाराशी आपल्याला माहिती आहे की दशग्रंथी ब्राह्मण आहेत. हे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा म्हणजे संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद हे त्या वेदाचे ग्रंथ आणि त्या वेदाचे 6 वेदांग जे आपण शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष हे 6 ग्रंथ मिळून दशग्रंथी ब्राह्मण. ते सर्व ग्रंथ त्यांच्या नित्यपठणात असत म्हणून ते दशग्रंथी. आत्ताच्या म्हणजे प्राचीनकाली प्रत्येक वेदाची ही 10 ग्रंथ असणार आहेत उपलब्ध. सध्या आपल्याला फक्त ऋग्वेदाचाच ग्रंथ जो वेदांग ज्योतिष म्हणून आहे तो प्रचारात असलेला आढळतो. पण ऋग्वेदाचं जे वेदांग ज्योतिष ग्रंथ आहे तो लगधाचार्यांनी रचलेला आहे आणि शुची नामक त्यांचे शिष्य असावेत, कारण त्या श्लोकामध्ये तसा उल्लेख आहे. तर त्या शुची शिष्यांनी त्याचा प्रसार केलेला आहे. आणि यजुर्वेदाचं जे ज्योतिष आहे ते शेषकृत यजुर्वेदांग ज्योतिष असं त्याच्या पुष्पिकेत त्या ग्रंथामध्ये शेवटी मिळतं. आता यजुर्वेदाचं उपलब्ध आहे, फक्त ते पठणाच्या परंपरेत नाही. आता ते पठण परंपरेत नाही, फक्त गमतीचा भाग असा आहे की हे जे याजुष म्हणजे यजुर्वेदाचं वेदांग ज्योतिष आहे ते आणि ऋग्वेदाचं ज्योतिष, ऋग्वेदाच्या ज्योतिषामध्ये वेदांग ज्योतिषामध्ये 36 श्लोक आहेत, यजुर्वेदाच्या ह्याच्यामध्ये 43 श्लोक आहेत. किंवा आणखीन सांगते तुम्हाला विश्लेषण करून की ऋग्वेदामध्ये आणि यजुर्वेदामध्ये जे काही श्लोक आहेत वेदांग ज्योतिष म्हणून त्याच्यामध्ये ऋग्वेदातले 6 श्लोक असे आहेत की जे यजुर्वेदात सापडत नाहीत आणि यजुर्वेदातले 13 श्लोक असे आहेत की जे ऋग्वेदात सापडत नाहीत. म्हणून ऋग्वेदातले 36 आणि यजुर्वेदातले 13 असे मिळून जर आपण एकूण वेदांग ज्योतिष जे प्राचीन शास्त्र म्हणून नक्षत्रविद्या किंवा प्राचीन कालनिर्धारण शास्त्र, कालनिश्चिती शास्त्र म्हणून त्याचे 49 श्लोक टोटल मिळतात. आणि ते सगळेच श्लोक इतके कूटश्लोकांसारखे, कारण संपूर्ण ॲस्ट्रॉनॉमिकल म्हणजे ॲस्ट्रोफिजिक्स, ॲस्ट्रोमॅथेमॅटिक्स अशा विषयावरती गणितागत असे कूटश्लोकांसारखे ते आहेत. बापरे. आणि फार मोठ्या आपल्याकडे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अभ्यासकांनीही त्याच्यासाठी योगदान दिलं आहे. अनेक शतकं त्याच्यावरती काम लोकांनी केलेलं आहे त्याचा अर्थ उलगडण्याचं. आता सांगते की यजुर्वेदाचं जे ज्योतिष आहे तर त्याच्यावरती सोमाकर म्हणून एकाची टीका आहे. त्या सोमाकरांनी एका श्लोकात स्वतःच कबूल केलं आहे की मी काय गणिती नाही, पण मी अज्ञ असूनसुद्धा हे धारिष्ट्य करून ह्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, त्यातले जे गणिताचे कूटश्लोक आहेत त्याचा काही अर्थ लावला नाही आहे, पण त्यांनी बाकीच्या श्लोकांचा अर्थ दिला आहे. आणि ऋग्वेदाच्या ज्योतिषावरती मात्र कुणाचं भाष्य किंवा काही नाही, लगधाचार्यांनी ते रचलेलं आहे. फार मोठे अभ्यासक परदेशी, वेबर घ्या, कोलब्रुक घ्या किंवा व्हिटनी, मॅक्स म्युलर आणि थिबोनचा विशेष उल्लेख केला पाहिजे
कारण थिबो हे फार मोठे गणिती किंवा आपल्या ह्या सगळ्या विद्यांचे अभ्यासक शास्त्रांचे, त्यांना जेव्हा शंभा दीक्षितांनी ज्योतिषशास्त्राचा इतिहास असं फार उत्तम ग्रंथ लिहिलेला कळला, तेव्हा त्यांनी मराठीचा अभ्यास केला तो ग्रंथ वाचण्यासाठी. अरे बापरे. आणि त्यांनी त्या ग्रंथाबद्दल इतके गौरवपूर्ण उद्गार काढलेले आहेत की म्हणून ज्योतिषशास्त्र म्हणजे काय आहे, वेदांग ज्योतिष, तर ते शंकर बाळकृष्ण दीक्षितांचा ग्रंथ अभ्यासला पाहिजे, एवढं त्याचं महत्त्व आहे. बापरे. त्यामुळे ऋग्वेद आणि यजुर्वेद या दोन्हींचं वेदांग ज्योतिष आणि त्याच्यावरती अनेक अभ्यासकांनी योगदान दिलेलं आहे. आपल्याकडचेही गणिती श्यामशास्त्री म्हणून फार मोठे महामहोपाध्याय, सुधाकर शास्त्री द्विवेदी म्हणून त्यांनी हा सोमाकराची टीका, आणि सुधाकर शास्त्री जे होते त्यांनी सोमाकराच्या टीकेनुसार, श्यामशास्त्रींनी जैन प्रज्ञप्ती म्हणून आहे किंवा लोककालप्रकाश म्हणून आहे, तर त्यांच्या आधारे, कारण जैन मुनींनी सुद्धा ह्या संधिकालाचा उपयोग करून त्यांची व्रत कर्म करत असत ते, म्हणून वेदांग ज्योतिषाला अनुसरूनच त्यांच्या ग्रंथांची रचना झाली आहे. तर त्याच्या आधारे त्यांनी श्यामशास्त्रींनी ह्या श्लोकांचा उलगडा करायचा प्रयत्न केला आहे. आणि ह्या सगळ्याचं महत्त्व सांगताना त्यांनी असं, सुरुवातीचे श्लोक तर फार छान आहेत की हा प्रजापती कसा आहे, तर त्याचा श्लोक तुम्हाला वाटल्यास सांगते. आपल्याकडे वेळ कमी आहे पण तुम्हाला, पंचसंवत्सरमयं युगाध्यक्षं प्रजापतीं दिन ऋतु अयन मासांगम प्रणम्य शिरसा शुचिः. प्रजापती हा संवत्सर स्वरूप आहे. प्रजापतीर्वै संवत्सर हा, असं सगळीकडे वेदात वचनं येतात. आणि संवत्सर म्हणजे काय, तर दिन ऋतू मास अयन ह्यांनीच हे त्याचे अंग आहेत. त्यालाच इष्टदैवता तोच आहे, त्याला वंदन करून शुची नामक ह्यांनी नमस्कार करून हे पंचसंवत्सरमय असं वेदांग ज्योतिष सांगितलं. आता पंचसंवत्सर असं आपण का म्हणतोय, तर तेही त्याच्यासाठी तुम्हाला या ऋग्वेद ज्योतिषाचं आणि यजुर्वेदातले जे समान श्लोक आहेत त्यातले जे महत्त्वाचे 2-3 श्लोक आहेत ते आपण पाहूया की हे काय चीज आहे, हे लोकांना त्याचं महत्त्व कळावं ह्या दृष्टीने. म्हणजे त्यांनी इतका सखोल विचार केलेला आहे, नेमका तो क्षण, ती वेळ काढण्याचा. आणि त्याचं त्यांनी, आणि 5 वर्षांचं युग त्यांनी का ठरवलं, तर त्यांच्या असं लक्षात आलं की चांद्रवर्ष आणि सौरवर्ष, आपण म्हणतो की आपल्या सगळे सणवार हे चंद्राच्या वर्षाप्रमाणे, चांद्रमास ह्याच्याप्रमाणे. मास हा शब्द वेदामध्ये चंद्रासाठी आलेला आहे बरं का, कारण मास स पाय मोडलेला, त्याचा अर्थ मापन. म्हणजे त्यांनी दृष्टीने पाहून हे 15 दिवस, पौर्णिमेचा पक्ष, शुक्ल पक्ष, हे 15 दिवस, कृष्ण पक्ष, ह्याच्यावरून त्यांनी ते पाहिलं. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की चंद्राचे हे जे सगळे 12 महिने आहेत ते लवकर संपतात आणि ऋतू सूर्यामुळे होतात, तर ते ऋतू मात्र तेव्हा संपत नाहीत जो अपेक्षित आहे त्याच्याबरोबर. म्हणजे ह्यांच्या दोघांमध्ये तफावत आहे. म्हणून चांद्रवर्ष आणि सौरवर्ष ह्यांच्यामध्ये फरक आहे हे त्यांनी ओळखलं. आणि मग त्या दोघांचा मेळ घालण्यासाठी जो अधिक मास धरला जातो, जो आजही प्रचारत आहे, तर त्या अधिक मासाचे ऋग्वेदाच्या 1ल्या मंडलात उल्लेख आहे. म्हणजे किती वरुणाने 12 महिन्यांसकट निर्माण होणारी सगळी प्रजा जाणली, कारण तो वरुण विश्वसम्राट आहे, सम्राट आहे तो. आणि त्यांच्याबरोबर वेदाय उपजायते, म्हणजे त्या 12 महिन्यांबरोबर निर्माण होणारा जो अधिमास आहे तोही त्यांनी जाणला, असा ऋग्वेदात उल्लेख आहे. म्हणजे हे मुद्दाम मी उल्लेख केला की अधिक मासाची संकल्पना तेव्हापासून त्यांच्या मनात होती. त्यांनी हे कालगणनेचं गणित जुळवलेलं होतं. चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांचा मेळ घालण्यासाठी 5 वर्षांचं युग त्यांनी मानलं. आणि 5 वर्षांचं युग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा 12 महिन्यांचं 1 वर्ष, तसं 5 वर्षांचे 60 महिने. मग त्या 60 महिन्यांमध्ये 2.5 वर्षानंतर एक अधिक मास, आणि 5वं वर्ष संपल्यानंतर दुसरा अधिक मास, अशी अधिक मासांची गणना करून त्यांनी हे 5 वर्षांचं पंचांग करून दिलं तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये ती तफावत पण त्याने भरून काढली. म्हणजे सूर्य हा सगळा विचार का, तर तुम्हाला सूर्याप्रमाणे त्या दिवशी ते करायचं आहे. बरोबर. पण चंद्राच्या नक्षत्र बदलाप्रमाणे, तिथी बदलाप्रमाणे त्या वेळेला ते कर्म करायचं आहे.
म्हणजे आयन बदलाची नेमकी वेळ कोणती आहे, ऋतू बदलाची नेमकी वेळ कोणती आहे, हे जर तुम्हाला नेमकेपणाने कळलं तर तुमचं अनुष्ठान खरं पूर्ण होणार. बरोबर बरोबर. म्हणून हे गणित सगळं जुळवण्यासाठी त्यांनी 5 वर्षाचं एक युनिट घेतलं आणि त्याप्रमाणे 5 वर्षांचं एक युग आणि त्याचं पंचांग ह्याच्यात तुम्हाला करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा गमतीचा भाग असा आहे की ह्या 5 वर्षांना नावं पण दिलेत त्यांनी. संवत्सर, परिवत्सर, इदावत्सर, अनुवत्सर आणि इदवत्सर. आणि गमतीचा भाग असा मी ह्याच्यासाठी म्हणते की ह्या संवत्सरांची नावं आपल्याला वेदाच्या संहितांमध्ये सापडतात उल्लेख, पण तिथे 5 वर्षांच्या युगाचा उल्लेख नाही आहे. म्हणजे शास्त्राचा विकास कसा होत जातो हे जो आपण मगाशी म्हटलं तो हा भाग. आणि वेदांग ज्योतिषामध्ये ही संवत्सरांची नावं नाही आहेत, परिवत्सर नाही किंवा इदावत्सर नाही, त्याचा उल्लेख नाही, पण 5 वर्षांच्या युगाची व्यवस्था इतकी सुंदर बांधलेली आहे. तर हा सगळा एक वेगळा गमतीचा भाग आहे. पण ह्यातले एक 2 महत्त्वाचे श्लोक तुम्हाला सांगते. यातले जे सगळे मिळून श्लोक आहेत 49 वगैरे, त्यातले कितीतरी श्लोक अजूनही कूटश्लोक त्यांचा नेमका अर्थ उलगडत नाही आहे. त्याचं एक कारण सांगते की हे वेदांग ज्योतिष हजारो वर्ष प्रचारात होतं. पंचवर्षात्मक युग कालगणनासुद्धा प्रचारात होती, कारण तसे उल्लेख आपल्याला बौधायन श्रौतसूत्र, कौटिल्य अर्थशास्त्र ह्याच्यात तर मिळतातच, पण महाभारतात मिळतो. म्हणजे महाभारत कालापर्यंत ही पंचवर्षात्मक युगसंकल्पना प्रचारात होती. त्याचं एक गमक असं की जेव्हा विराट पर्वामध्ये उल्लेख येतो की अर्जुन उत्तर गोग्रहण प्रसंगाच्या वेळेला युद्ध झालं आणि तेव्हा अर्जुन प्रकट झाला विराटाच्या ह्याचं गायींचं रक्षण करण्यासाठी, तेव्हा दुर्योधन नंतर अडून बसला की ह्यांनी अज्ञातवासाचं वर्ष पूर्ण केलं नाही, त्यामुळे ह्यांना परत वनवास, पुन्हा वनवास सगळा 12 वर्ष आणि अज्ञातवास हे पुन्हा शिक्षा द्यायची. तेव्हा भीष्माचार्य पुढे झालेले आहेत आणि त्यांनी, भीष्माचार्य सर्वज्ञ आहेत ते, त्यांनी सांगितलेलं आहे की तिथे श्लोक मुद्दाम बघण्याजोगे आहेत की त्यांनी सांगितलं की 5 वर्षांच्या युगगणनेप्रमाणे 12 वर्षांमध्ये इतके अधिक मास झालेले आहेत, 5 अधिक मास, आणि त्याच्या पलीकडे दर ह्याच्यामध्ये 1 अधिक चंद्रतिथी होते 5 वर्षांच्या ह्याच्यामध्ये दरवर्षी. त्यामुळे त्या 12 चांद्रतिथी अधिक आहेत, म्हणजे 13 वर्ष तर केव्हाच संपलेली आहेत. म्हणजे त्यांनी आधीसुद्धा प्रकट झाले असते अज्ञातवासातून तरी काही बिघडलं नसतं, असं त्यांनी म्हणून दुर्योधनाला गप्प केलेलं आहे की आता तुझं काही दुराग्रह मी चालू देणार नाही. म्हणजे ही 5 वर्षांची कालगणना प्रचारात होती, पण ब्रह्मगुप्त नावाचा जो ब्राह्मस्फुट सिद्धांतकार, त्यांनी 5व्या शतकाच्या आसपास त्याचा काळ आहे, त्यांनी सांगितलं की हे गणित आता कालबाह्य होत चाललेलं आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे गणित. कारण का, तर मगाशी आपण आयनचलनाचा भाग बघत होतो, तर तो आयनचलनामुळे उत्तरायण किंवा दक्षिणायन म्हणजे हे आधी होतं, किंवा सांपातिक वर्ष जे आहे ते 50.2 विकलांनी आधीच संपतं. त्यामुळे वेदांमध्ये कृत्तिकादीनी नक्षत्राणी, कृत्तिकेपासून नक्षत्र आहेत. आत्ता आपण अश्विनीमध्ये म्हणतो गणना, अश्विनी, भरणी, कृत्तिका. आणि लोकमान्य टिळकाने जे ओरायन लिहिलं त्याच्यामध्ये मृग नक्षत्रामध्ये वसंत संपात होत असे, वर्षाची सुरुवात उत्तरायण. म्हणजे तो मागे 1,000 वर्ष आधीच्या नक्षत्रात असं ते उत्तरायण आणि नवीन वर्षाची सुरुवात अशी होते. म्हणून मासानाम मार्गशीर्षोहम भगवान जे म्हणतात ते त्या काळाचं निदर्शक आहे की मृग नक्षत्रापासून तेव्हा सुरुवात होत होती, तेव्हा वसंत संपात त्या नक्षत्रात होत होता. तर हे आयनचलन आणि हे सगळं गणित ह्या 5 वर्षांच्या ह्याच्यात बसवणं पंचांगामध्ये, अशी त्यांनी फार मोठी दिव्य अशी कामगिरी केली आहे. त्यातला एक श्लोक तुम्हाला सांगते. आपण 2 श्लोक बघूया वाटल्यास. बघूया. त्या अयनांचं गणित सांगताना त्यांनी असं सांगितलंय की 5 वर्षामध्ये 10 आयन होणार, एका वर्षात 2 आयन, उत्तरायण आणि दक्षिणायन. तर त्याच्या तिथी सांगितल्या आहेत त्यांनी. सौर आणि चांद्राचा मेळ घातला किती चपखलपणे बघा. त्यांनी सांगितलं की 1, 7, 13, 4 आणि 10. म्हणजे 4 म्हणजे 19 आणि 10 म्हणजे 25. जसं आपण 24 तासी घड्याळ तसं महिन्याचे सलग दिवस.
तर त्याचं गणित करून त्यांनी कोष्टका स्वरूपात त्याचं तुम्हाला सांगते की हे उत्तरायण या पंचवर्षात्मक युगामध्ये दरवेळेला माघ शुद्ध प्रतिपदेला होत असे आणि श्रावणमध्ये दक्षिणायनाला सुरुवात होत असे. तर एक म्हणजे माघ प्रतिपदेला उत्तरायणाची सुरुवात, दक्षिणायनाची सुरुवात श्रावण शुद्ध सप्तमी, 6-6च्या टप्प्यांनी 6-6नी पुढे जायचं. सप्तमीला श्रावण शुद्ध सप्तमीला दक्षिणायनाची सुरुवात, मग माघ शुद्ध त्रयोदशीला उत्तरायणाची सुरुवात, श्रावण कृष्ण चतुर्दशीला दक्षिणायनाची सुरुवात त्या वर्षीच्या. आता श्रावण कृष्ण चतुर्थी का आली तर 1-7-13 आणि त्याच्यानंतर 19 आलं. 13 आणि 6 19, मग ते 19 म्हणजे कृष्ण पक्षातली चतुर्थी. बर 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 बर. मग माघ कृष्ण दशमीला परत उत्तरायणाची सुरुवात. असं त्यांनी गणित जमवून बरोबर कुठल्या चंद्राच्या तिथीला उत्तरायण आणि दक्षिणायनाचा प्रारंभ होतो हे तुम्हाला तिथे व्यवस्था लावून दिली. व्यवस्था लावून दिली म्हणजे तुम्हाला अयनांना धरून जे काही यज्ञयाग करायचे आहेत, कारण फार मोठी सत्र होत असत ना, ती अयनांना धरून होत असत. आणि मध्ये एक विषुवान दिवस म्हणजे जेव्हा दिनमान आणि रात्रिमान 12-12 तासाचं असतं, जे आता आपण म्हणतो की 22 सप्टेंबर आणि 23 मार्च किंवा 22 मार्च, ह्याला 12 तासाचा दिवस 12 तासाची रात्र, तो सोडून पुन्हा 180 दिवसांचं अयन सत्र केलं जात असे. त्याच्यासाठी हे त्यांनी व्यवस्था लावून दिली. फार महत्वाची व्यवस्था, फार महत्वाची व्यवस्था, म्हणजे इतका सूक्ष्म विचार आहे त्याच्या पाठीमागे. आणि चातुर्मास्य यागांसाठी पण त्याचा उपयोग, की 4.5 नक्षत्रांचा एक ऋतू, हेही त्याच्यात पुढे गणित त्यांनी दिलंय. आणि त्याच्या पुढचा एक तुम्हाला एक श्लोक वाचूनच दाखवते. जौ द्रा गहा खेश्वे हि रोषाश्चिन मूषक्ण्यः सुमाधानः रेमृधाः स्वापोजः कृष्योः ज्येष्ठा इति वृक्षालिंगः. हा श्लोक म्हणजे तर दैवी चमत्कार आहे असं मला वाटतं. कारण ह्याच्यामध्ये हे जौ म्हणजे अश्वयुजौ, वेदांमध्ये नक्षत्रांची नावं आत्ता जी प्रचलित आहेत त्याच्यापेक्षा वेगळी आहेत. तर जौनी अश्विनी नक्षत्रांचा निर्देश, त्याच्यानंतरची 5 नक्षत्र सोडून जे 6वं नक्षत्र आहे आर्द्रा, त्याचा निर्देश द्रानी, त्याच्यापुढे भगहा गहानी भगहाचा निर्देश. म्हणजे असं ओळीनी 27 नक्षत्रांच्या नावांमधलं काहींचं पहिलं अक्षर, काहींचं मधलं, काहींचं शेवटचं अक्षर, आणि त्याच्या पलीकडे जाऊन जी 3 पूर्वा नक्षत्र आहेत, पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वा भाद्रपदा, तशीच उत्तरा पण आहेत, त्यांच्या नावांची अक्षरं घेण्याने गोंधळ होऊ नये म्हणून त्यांच्या ज्या देवता आहेत त्या देवतांच्या नावातलं अक्षर घेऊन हा श्लोक रचला आहे. आणि हे 6चं पुढची गणना का केली आहे, आणि त्याच्या पाठीमागे मला तर ते विद्युतमाला छंद वापरला आहे, ज्याच्यामध्ये सगळे दीर्घ वर्ण येतात. आणि लाघव बुद्धीचं म्हणजे एवढं आहे की 6-6ची गणना का, तर त्या नक्षत्राचा त्या ह्याच्यामध्ये जो क्रम आहे त्या नक्षत्रातल्या तेवढ्या अंशावरती सूर्य असतो तेव्हा. म्हणजे पर्व आणि चंद्रसूर्याचं स्थान अंशगत हे तुम्हाला कळावं, पर्वसंधी नेमका कसा ओळखायचा हे कळावं म्हणून हे आहे की प्रत्येक पर्वाच्या शेवटी, पर्व म्हणजे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष यांचा शेवटचा दिवस, पौर्णिमा आणि अमावास्या, तर ह्या वेळेला सूर्याची नेमकी खगोलगत स्थिती काय आहे, चंद्राची स्थिती काय आहे, म्हणजे तुम्हाला तो काल निर्धारण करून तेव्हा याग करता येईल दर्शपूर्णमासासारखा. आणि म्हणजे अभ्यासकांनी ह्या श्लोकापुढे नतमस्तक होऊन की ह्याच्या पुढचे मगचे काही श्लोक कदाचित लुप्त झालेत काय, म्हणून अशा श्लोकांनी त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केलाय. हे संस्कृत भाषेचं वैभव आहे की एका श्लोकामध्ये एवढं गणितागत सगळं उलगडून दाखवलंय की थक्क व्हाल तुम्ही. आणि त्याला धरून ही जी 5 वर्ष सांगितली तुम्हाला, संवत्सर, परिवत्सर, इदावत्सर वगैरे, त्याचा संपूर्ण नकाशा पंचांगासारखा शंभा दीक्षितांनी आपल्या ग्रंथात करून दिला आहे की सूर्याची नेमकी अंशगत स्थिती काय आहे पर्वांतीला, असं सगळं त्यांनी तयार करून दिलं आहे. आणि खरंच कमाल आहे. म्हणजे ह्यातले 2-3 श्लोक म्हणून फक्त आपण बघतोय, सगळं वाचल्यानंतर काय होईल. एक श्लोक असा आहे की ज्याच्यामध्ये ही जी 27 नक्षत्र आपण म्हणतोय तर त्यांच्या देवता सांगितलेल्या आहेत. त्या कशासाठी सांगितल्या,
तर पूर्वापार परंपरा अशी आहे की आत्तासुद्धा नक्षत्र नाम म्हणून ठेवलं जातं बारशाला. हो म्हणजे जन्म नक्षत्राच्या देवतेनुसार एक नाव ठेवलं जातं. हो आणि ते फक्त ज्योतिषाला आणि घरातले कोण आहेत त्यांनाच ते गुप्त ठेवत असत. तर यजमान जेव्हा यज्ञ करेल तेव्हा त्यांनी ते नक्षत्र नामाचा उल्लेख करायचा, म्हणजे कुणालाही ते खरं नाव त्याचं कळू नये. आणि एक संरक्षक हे म्हणून भाग, की अशुभ शक्तींना ते कळू नये वगैरे असा भाग. म्हणून ती त्यांनी ह्याच्यात सुद्धा नावं सांगितलीत, की ते नक्षत्र नावं त्याच्याप्रमाणे यजमानाच्या नावाचा उच्चारण करून हे विधी करावेत. म्हणजे हा पण शुभाशुभत्व विचार सर्व बाजूंनी काळजी घेतली. नेमकं कालनिर्धारण कसं करा ते का सांगितलं, तर सत्र आयन दर्शपूर्णमास ही तुम्ही त्या बरोबर काळाला केली तर तुम्हाला फलद्रूप होतील. हे ऋग्वेद आणि याजुष ज्योतिषाचं फार मोठं योगदान. 5 वर्षाचं पंचांग त्यांनी करून दिलं, हे तर थक्क करणारं आहे. आता ह्याचा रचनाकाल किंवा रचनास्थल कोणतं ह्याच्याविषयी अभ्यासकांनी खूप अभ्यास केलेला आहे. पाश्चात्य अभ्यासकांच्या नेहमीच्या प्रवृत्तीप्रमाणे आपले सर्व ग्रंथ वेदांपासून ते फार उत्तरकालीन आहेत, त्यांना काय विशेष हे नाही आहे परंपरा असं ते म्हणतात. तसं ह्याच्या बाबतीतही रनू वगैरे अभ्यासकांनी हे वेदांग ज्योतिष काय इसवी सन पूर्व नाहीचे 3-4 शतकातलं आहे असं त्यांनी म्हटलं असलं तरी आपल्या अभ्यासकांनी शंभा दीक्षित किंवा स्वामी पिल्लई म्हणून फार मोठे आपले ज्योतिषाचार्य गणिताचार्य होते, त्यांनी इंडियन एफेमेरीजमध्ये सखोल उहापोह करून हे खोडून काढलेली आहेत मतं. आणि त्यांनी सिद्ध केलेलं आहे की हे वेदांग ज्योतिष इसवी सन पूर्व 1500च्या काळातलं आहे. बापरे, इतकं जुनं आहे. इतकं जुनं आहे म्हणजे आज 4000 वर्ष पूर्वीचा हा ग्रंथ. तेव्हा नुसत्या दृष्टीच्या साह्याने त्यांनी इतकी सूक्ष्म गणितं करून तुम्हाला स्थितीगती ग्रहांची त्यांच्या वेळा काढून दिल्या आहेत पंचांग स्वरूपात. हे थक्क करणार आहे. आणि रचनास्थल कुठलं, तर मगाशी मी म्हटलं दिनमान आणखीन रात्रीमान. तर आपण विश्व दिन पाहिला तसं लॉंगेस्ट डे आणि लॉंगेस्ट नाईट हे आपल्याला माहिती आहे की 22 जून हा संपूर्ण सगळ्यात मोठा दिवस असतो आणि 22 डिसेंबर ही सगळ्यात मोठी रात्र असते. मग ती वृद्धी दिनमानामध्ये, कारण 15 मुहूर्तांचा दिवस आणि 15 मुहूर्तांची रात्र, तर किती वृद्धी होते मॅक्झिमम मोठ्या दिवसामध्ये, तर 15 मुहूर्तांच्या ऐवजी तो दिवस 18 मुहूर्तांपर्यंत लांबतो. आणि रात्र कमी होते तेव्हा ना, दिवस मोठा म्हणजे रात्र कमी. मग ती किती कमी होते, किती मॅक्झिमम कमी होते, तर 12. इकडे 3 वाढतात, इकडे कमी होतात, 12पर्यंत ती कमी होते. हे नेमकं कुठे होतं ते ह्या अभ्यासकांनी शोधून काढलं. आणि तक्षशिला म्हणजे आपला वायव्य सरहद्द भाग, जिथे फार मोठी ज्ञानाची केंद्र होती ती, तर हा जो वेदांग ज्योतिषकार आहे लगधमुनी, तो बहुतेक तिथला वास्तव्याला असणार. गणित करून ह्या लोकांनी 33.46 किंवा 55 अक्षांशाच्या जवळचं हे ठिकाण म्हणजे तक्षशिलेच्या जवळचं असणार. म्हणून त्यांनी हे दिनमान आणि रात्रीमान आणि त्याच्यातले हे वृद्धी आणि ऱ्हास ह्याची गणितं करून त्याचं स्थल ते असावं असा हे बांधलेलं आहे. थोडंसं डायव्हर्शन होतं आहे, पण आत्ता आपल्या विषयाच्या दृष्टीने मला असं एक विचारावंसं वाटलं की आपण आत्ता 2-3 वेळा उल्लेख झाला की फक्त नजरेच्या साहाय्याने त्यांनी हे केलं. तर दिल्लीला ती जंतर मंतर वगैरे प्रयोगशाळा वगैरे जी दिसती, तर अशी सगळी साधनं त्यावेळेला पण उपलब्ध असतील का, किंवा असं काही माहिती आहे? वेदांच्या प्राचीन कालामध्ये तशी असावीत असं आपल्याला उल्लेख सापडत नाहीत. पण नंतरच्या काळामध्ये म्हणजे श्रौतसूत्र किंवा आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये तिथे आपल्याला काही साधनं विकसित होत गेलेले उल्लेख मिळतात. पण इतक्या प्राचीन काळामध्ये म्हणजे हाही एक संशोधनाचा किंवा ह्याचा फार छान प्रश्न विचारला तुम्ही, की अशी काही साधनं होती का दुर्बिणीसारखी, किंवा माझ्या मताने प्रदूषण विरहित होतं सगळं. मुख्य म्हणजे इलेक्ट्रिकचे दिवे नव्हते, त्यामुळे त्यांना निरीक्षणं करायला नित्य निरीक्षणं करून की हा चंद्र इथे दिसतोय, मग हे त्या तारकापुंज ह्या आकाराचे दिसतोय म्हणजे हे नक्षत्र आहे, अशी त्यांनी त्याला नक्षत्रांना नावं दिलेली आहेत. की ह्याच्यात 6 तारे दिसत आहेत आणि हे खूप तेजस्वी दिसत आहेत तारे, म्हणजे हे कृत्तिका, हे घोड्याच्या तोंडासारखं दिसत आहे म्हणून ते अश्विनी नक्षत्र आहे का, असं निरीक्षणं करून त्यांनी ती सगळी तारकापुंज आणखी यांचं हे जमवलेले आहे ज्ञान. त्यामुळे बहुतेक साधनं नसावीत म्हणून ते दृग्गोचर प्रत्यय आणि गणित फक्त हे खरोखर थक्क करणार आहे. म्हणून काही सतत असं वाटतं की
नक्की काहीतरी प्रज्ञाचक्षुत्व किंवा क्रांतदर्शित्व त्यांना लाभलेलं असावं. कारण विश्वाच्या कल्याणासाठी सगळा, जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी काही करता स्व सोडून, तेव्हा परमेश्वराची प्रचिती तुम्हाला मिळत असते. हे वैश्विक सत्य आहे. सगळ्या मोठमोठ्या वैज्ञानिकांनी, शास्त्रज्ञांनी हे मान्य केलेलं आहे. तर तसं हे ह्या ऋषीमुनींना हे ज्ञान झालं असावं असं वाटतं. शक्यता आहे. हो, अगदी. तर त्यामुळे अथर्ववेदाचं जे वेदांग ज्योतिष आहे त्याच्याबद्दल आता थोडीशी माहिती सांगते. अथर्ववेद हा आपल्याला माहिती आहे, ऋग्वेद आणि यजुर्वेद किंवा सामवेद हे उपासना, देवतांच्या प्रार्थना ह्याच्यावर आहेत. पण अथर्ववेदामध्ये सामान्य लोकांचे जे काही नित्य दैनंदिन जीवनातल्या अडचणी आहेत, प्रश्न आहेत, आरोग्याचे, शत्रू आहेत, असे असंख्य प्रश्न, अडचणी, संकट, त्या सगळ्यावरती त्यांचा परिहार होईल अशा ह्याची सूक्त आहेत. आणि म्हणून त्याच्यात काही आत्वात्मक मंत्र पण आहेत त्यांचा परिहार करण्यासाठी. स्त्रीच्या आरोग्याविषयी शांती मंत्र आहेत. अनेक गण असं त्यांना म्हणतात, भैषज्य गण आहेत, आरोग्यविषयक सूक्त आहेत. तर हे असं जे अथर्ववेदाचं वेदांग ज्योतिष म्हणून उपलब्ध आहे त्याच्यामध्ये कुठेही स्पष्ट उल्लेख नाही की हे अथर्ववेदाशी निगडित आहे. फक्त त्याच्यामध्ये एक शेवटी असा उल्लेख आहे की आमनाय काय बरं त्यांनी म्हटलंय की आमनाय कालविचार असं काहीतरी, आमनाय विधी दर्शनात, म्हणून विधी म्हणजे यज्ञयाग वगैरे, त्यामुळे आमनाय म्हणजे वेद, म्हणून त्या अभ्यासकांचं म्हणणं आहे की हे अथर्ववेदाचं आहे. नाहीतर आपल्याला प्रत्यक्ष उल्लेख मिळत नाही त्याचा. अच्छा. पण त्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे. म्हणजे काय? आमनाय म्हणजे वेद. ओके. तर त्यामुळे त्याला त्यांनी अथर्ववेदाचं म्हणून मान्यता दिली आहे. आणि पितामहानी काश्यप ऋषींना ते सांगितलं आहे. त्याचे 166 श्लोकांची एक परंपरा आहे. 164 श्लोकांचं शंभा दीक्षितांनी त्याच्यावर विचार केला आहे. 164. आता हे मुद्दा मी जनसामान्यांच्या दैनंदिन अडचणी वगैरे ह्याचा उल्लेख का केला, तर ह्याच्यामध्ये ह्या ग्रंथाचं महत्त्व असं आहे की ह्याच्यामध्ये जो काय विचार आलेला आहे ना, ते तो सगळा पुढचं फलज्योतिष किंवा सध्याचं जे आपलं ज्योतिष आहे त्याची बीज सगळी ह्याच्यात आहेत, इथे सापडतात. म्हणजे कुंडली ज्योतिष किंवा कुंडली बनवणे ह्याचा सगळा बेस ऋग्वेद आणि यजुर्वेदाचा किंवा वेदांग ज्योतिष त्याच्यामध्ये आहे. आणि फलज्योतिषाचा जो भाग पुढे विकसित झालेला आहे, ज्यालाच हल्ली प्रसिद्धी फार आहे, तर त्याला प्रसिद्धी, त्याचा आपल्याला कितीतरी त्यातल्या गोष्टींची सुरुवात त्या विचारधारांची अथर्ववेद ज्योतिषाने मिळते. ह्या 164 श्लोक हे 14 प्रकरणांमध्ये त्याच्यावरती शुभाशुभत्व विचार केलेला आहे. मुहूर्त, दिवसाचे 15 मुहूर्त, रात्रीचे 15 मुहूर्त, त्यांची नावं, त्यांचं शुभाशुभत्व, ते मुहूर्त ठरवण्याचं एक त्यांनी हे केलं आहे. पण अभ्यासकांच्या मताने ते बरोबर आहे का नाही हे तपासणं शास्त्रीय उपकरणांच्या सहाय्याने, की 12 अंगुलांची एक काठी सपाट जमिनीवर रोवावी आणि सूर्याच्या भ्रमणाप्रमाणे त्याची छाया मोजावी आणि त्या छायेप्रमाणे मुहूर्त ठरवलेत. सूर्य उगवल्यानंतर छाया पश्चिमेकडे पडणार आणि मावळा लागला मध्यान्नीच्या नंतर पूर्वेकडे पडणार. मग ती किती लांबीची पडते त्याच्यावरून मुहूर्त विचार आणि त्यांचं शुभाशुभत्व. तसं नक्षत्र, आता पंचांग जेव्हा आपण म्हणतो आजकाल, तेव्हा तिथी, कर्ण, नक्षत्र, वार आणि योग हे 5 अंग आहेत. त्या 5 अंगांचा ह्याच्यापैकी इथे योगाचा विचार फारसा नाही आहे, पण ह्या 4 अंगांचा विचार आणि त्याचं मूलभूत विचार, त्याचं शुभाशुभत्व, तिथींची नावं, तिथींचे शुभाशुभत्व, नक्षत्रांचा फार सखोल विचार केलेला आहे, त्यांचं शुभाशुभत्व सांगितलं आहे. आणि एक ह्या वेदांग ज्योतिषाचं मोठं योगदान म्हणजे त्यांनी 27 नक्षत्रांची वर्गवारी 9 नक्षत्रांचा एक गट अशी केली आहे आणि त्याला नावं दिले जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यार, साधक, वध, मैत्र आणि परममैत्र. म्हणजे पहिलं जन्म, त्याच्या पुढची ही 9ची ओळ गणना आणि पुढे 10वं आहे त्याला कर्म. जन्माच्या ऐवजी कर्म, मग ते कर्म पुढे परत संपत, विपत वगैरे. आणि 19वं आहे ते जन्म आधान, म्हणजे आधान कुंडली हा एक ज्योतिषातला फार भाग आहे की जेव्हा कन्सेप्शन होतं त्या जीवाचं. म्हणजे ह्याचा अभ्यास फार मोठे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचे लोक करतात. कारण का, तर त्या आधानाच्या वेळेला नक्षत्रागत काही दोष आलेत का ग्रह नक्षत्रांचे की ज्याच्यामुळे ॲबनॉर्मल संतती होते. हा तर फार म्हणजे मोठे आहे. हो, तर त्यामुळे तो
19वं जे नक्षत्र ते आधान आणि मग पुढे परत संपत विपत वगैरे. तर अशी त्यांनी वर्गवारी दिली आहे आणि त्याच्या नावांवरूनच कळतं की ही कुठली शुभ परिणाम देणारी आहेत, कुठली म्हणजे जे तुमचं जन्म नक्षत्र असेल त्याच्यापासून तुम्ही जर तुमचा असा चार्ट केला तर तुम्हाला मार्गदर्शकही होतं की हे तुम्हाला साधक नक्षत्र आहे, ह्याच्यावरती तुम्ही काम करा. तुम्हाला अमुक गोष्ट सिद्ध हे करायचे ना त्याच्यावर करा. हे प्रत्यार म्हणजे हे शत्रू नक्षत्र आहे त्याच्यावर करू नका, तुम्हाला अडचणी येतील. तर हा जो पुढे फलादेशाचा विचार आहे आणि जे 12 भाव आणि 12 राशींची जी कुंडली निर्माण झाली त्या कुंडली शास्त्राचा उगम इथे आहे, ह्या नक्षत्रांच्या ह्याच्यात आहे. कारण काण्यांनी पण फार मोठं काम केलंय बरं का, भारतरत्न काण्यांनी ह्याच्यावरती. त्यांनी पण असं सुचवलंय की ह्याच्यामध्ये जे जन्मस्थान आहे ते म्हणजे लग्नस्थान, कुंडलीतलं 12 भावांची कुंडली त्याच्यात लग्नस्थान आहे. संपत स्थान आहे ते म्हणजे धनस्थान जे आहे दुसरं, त्याची विचारांची दिशा त्या दिशेने विकसित झाल्यावरती ते स्थान हे झालं असावं. परममैत्र म्हणजे सप्तम स्थान जे आपल्या जोडीदाराचं स्थान म्हणून गणलं जातं. दशमस्थान कर्मस्थान आहे. आता 10वं बरोबर कर्मस्थान त्यांनी घेतलं, 10वं नक्षत्र. तसे ह्या कुंडलीत 10वं दशमस्थान हे कर्मस्थान आहे. तर असा सूक्ष्म विचार जो पुढे ज्योतिष म्हणजे कुंडली ज्योतिषात आलेला आहे त्याच्या उगम ह्या विचारातून पुढे झाला असावा असं ह्या सगळ्या अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्यामुळे ह्या ज्योतिषशास्त्राचा आणि पुढे त्यांनी मुहूर्त विचार इतका सूक्ष्मपणे सांगितलेला आहे, योग विचार सांगितला आहे. योगाचा फारसा विचार नाही आहे, फक्त त्यांनी म्हणजे जे नक्षत्र वार आणि तिथी ह्यांना धरून जे योग होतात त्यांचा विचार केला आहे. पण सूर्यचंद्राची जी क्रांतींची बेरीज 800 कला झाल्यावर जो योग आहे ज्योतिषामध्ये त्याचा विचार इथे दिसत नाही. एक महत्त्वाचा भाग त्यांनी सांगितला आहे मुहूर्त विचारामध्ये की तुम्ही कुठलंही आपण दिनशुद्धी, मुहूर्त म्हणजे शुभवेळ, तर ती शुभवेळ बघताना तिथीकरण वार नक्षत्र योग हे सगळ्यांचं बघत असताना चंद्रबलाला ताराबल म्हणजे नक्षत्रबळ आणि ताराबळ ह्याचा महत्त्व जास्त आहे. चंद्राचं बळ तुम्ही सगळ्यात बघा आधी. कारण का तर चंद्रमा मनसो जातः, चंद्राचा आणि मनाचा संबंध आहे. आणि मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. म्हणजे ग्रह काही का असेना, तुमच्या मनाने जर तुम्ही ठाम ठरवलं आणि खडतर श्रम केलेत तर तुम्हाला ते कार्य करता येईल. म्हणून चंद्रबळ बघा आणि चंद्रबळही जर तुम्हाला नसलं आणि लगोलग ते कर्म करणं प्राप्त असलं तर पुण्याह वाचन करा. पुण्याह वाचनाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं आहे की हे वेदशास्त्र संपन्न वैदिक आहेत, त्यांनी जर उद्घोष केला की हे पुण्यकर्म आहे आणि ह्या पुण्यकर्मासाठी हे पुण्य वेळ आहे, ही शुभ वेळ आहे, तर ते पुण्याह वाचन कर्मामुळे तुमची सगळी अशुभाची निराकरण होऊन तुमचं कर्म सिद्ध होईल अशी त्यांनी ग्वाही दिली आहे. आणि त्याच्याबरोबर आधानं म्हणजे कन्सेप्शनसाठी सुद्धा योग्य मुहूर्त सांगितले. त्याच्या पाठीमागे मला वाटतं हे समाजधुरीण होते हे सगळे ऋषीमुनी की संतती विचार. कारण आज सुद्धा आपण म्हणतो की चांगली संतती निर्माण झाली पाहिजे, तर व्यक्तितून समाजाची घडण होणार आणि त्याच्यातून राष्ट्राचा उद्धार होणार. हाही त्याच्या पाठीमागे विचार आहे की चांगली संतती निर्माण होण्यासाठी तेही तुम्हाला त्यांनी मार्गदर्शन करून ठेवलं. फार महत्वाची गोष्ट आहे, फार महत्वाची गोष्ट ह्या अथर्व ज्योतिषकारांनी केलेली आहे. आणि त्यांनी म्हणजे त्याच्या रचना आणि काळाबद्दल काही सांगता येणं अवघड आहे, कारण तसे काही क्लूज मिळत नाहीत आपल्याला. तर अशा प्रकारे ही ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद ह्या तिन्हांची वेदांग ज्योतिष आहेत, जी पुढचा जो ज्योतिष फलादेश, फलज्योतिष किंवा भावचलित कुंडली, ताजिक कुंडली आणि अनेक कुंडली पुढे विकसित झालेल्या आहेत. 1 रास 30 अंशाची ना, त्याच्या प्रत्येक अंशाचे परत भाग पाडून कुंडल्या केलेल्या आहेत अनेक. इतकं सूक्ष्म शास्त्र आहे ते. आणि त्या सगळ्याला मला महत्त्वाचा भाग की त्याला तो गणिताचा आधार आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे आपण जे नुसतं तसं अनुमान धबके असं जे म्हणतो तसं ते नाही, तर पूर्णपणे गणितावर आधारलेलं असं ते आधारलेलं आहे. आता त्याच्यातून त्यांनी जे अनुभवानी जे आडाखे बसवलेले आहेत की असं असलं तर अमुक ग्रहाची आणि अमुक ह्याची युती असली आणि तो तुमच्या अमक्या स्थानात असला तर तुम्हाला अशी फळं मिळतील,
हे अनुमानाचा भाग आहे, तो फलादेशाचा भाग आहे, पण त्याचा आधार हा गणिताचा आहे. हां, म्हणजे अगदीच ते असं हे नसतं, जे काय सांगायचं आहे ते गणिताच्या आधारेच सांगितलेलं आहे. तर हा महत्त्वाचा भाग त्याच्या पाठीमागचा आहे. आणि त्याला म्हणून ज्योतिषशास्त्र म्हणून तुम्ही पुढे कितीही भविष्याचं शास्त्र किंवा असं फलादेशाचं शास्त्र, मेदिनीय भविष्य पण आहे की जे पृथ्वीवरती जे उत्पात होतात, भूकंप येतात, त्याचाही तोही ज्योतिषाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि तो मुळातल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सिद्धांत संहिता ग्रंथ जे त्याच्यात हा मेदिनीय ज्योतिषाचा विचार केला आहे. आणि होरा किंवा जातक म्हणजे हा फलादेश, ॲस्ट्रॉलॉजी. अच्छा अच्छा. तर हा सगळ्याचा मूळ आधार वेदग्रंथ आणि वेदांग आणि त्याचं ज्योतिष हे आहे. आणि हा सगळा विकास म्हणजे शंभा दीक्षितांनी मुद्देवार सांगितलेलं आहे की हे जगाला योगदान आपण दिलेलं आहे. ही आपल्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गौरवास्पद. आणि इतक्या प्राचीन काळी आपण हे सगळं गणित केलेलं होतं, याचा आपण अभिमान बाळगायला हवा. आणि त्यांनी म्हटलंय तसं की ह्यातले जे श्लोक अजून उलगडले नाहीयेत ते संशोधकांनी पुढे यावं, गणिती लोकांनी पुढे यावं, कारण अजूनही त्याच्यात असे काही कूटश्लोक आहेत की ज्यांचा नेमका समाधानकारक अर्थ लागला नाहीये. म्हणजे त्याच्यावर खूप काम करणं आवश्यक आहे. कारण त्याचं असं झालं, ब्रह्मगुप्तानी ते कालबाह्य ठरवल्यामुळे परंपरेतून ते मागे पडलं, नित्य पठणातून मागे पडलं. आणि मग असे कयास आहेत की कुणाजवळ तरी एखादं हस्तलिखित असावं जे अशुद्ध असावं, तेच पुढे प्रचारात आलं आणि वैदिकांनी तेच पठणात फॉलो केलं. मग ते असं होऊ शकतं. तर ते शुद्ध केलं पाहिजे आणि ह्या आपल्या परंपरांचं ज्ञान लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. ह्या गौरवास्पद ज्ञान परंपरा आहेत आपल्याला, हेच खरं आपलं वैभव आहे आपल्या देशाचं. अगदी खरं. आणि मला नेहमी असं वाटतं की एखादी गोष्ट आहे किंवा नाही असं धडामनिशी सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष अभ्यास करावा, जाणून घ्यावं आणि मग ठरवावं. म्हणजे कुठलाही अभिनिवेश न बाळगता की ही वस्तुस्थिती. आणि जर आम्ही सुद्धा अभ्यास करताना की हे असं नाही आहे बरं का, राशी नाही आहेत ह्याचा अर्थ नाही आहेत आपल्याकडे. राशींची संकल्पना आपल्या वेदांग ज्योतिषात किंवा पुढच्या ज्योतिषशास्त्रात राशींची कल्पना ही उत्तरकालीन आहे. पण म्हणून असा आरोप करणं की सगळं हे ग्रीकांकडून आपण घेतलं आहे, तर हे अतिशय चुकीचं आहे. वेदांपासून आपल्याला ह्याचे आधार मिळतात, त्याचे बीजभूत विचार आढळतात, त्या दृष्टीने झालेला विकास आढळतो. हे फार ह्या मोठ्या लोकांनी, हे फार गणिती होते मोठेले लोक, आणि त्यांनी लोकमान्य टिळक घ्या, केरुनाना छत्रे घ्या, म्हणून केरुनाना छत्र्यांनी चित्रमय जगतच्या एका अंकामध्ये फार पूर्वी 5 वर्षात मग युगगणना आणि वेदांग ज्योतिष याच्यावर सुंदर लेख लिहिला आहे. आणि त्यांनी लिहिलं जसं त्या स्वामी कन्नू पिल्लई त्यांनी लिहिलं इंडियन एफेमेरीजमध्ये की ब्रह्मगुप्तांनी ही चूक केलेली आहे, ह्याला रद्दबातल ठरवून हे पंचांग त्याच्यात काही गणितागत सुधारणा करून 1000 नाही 10,000 वर्षसुद्धा चालू शकेल असं त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. म्हणून वेदांग ज्योतिष ते शास्त्र आणि ग्रंथ हे त्याचं महात्म्य म्हणण्यापेक्षा त्याचं नेमकं स्वरूप काय आहे हे सांगण्याची संधी तुम्ही मला दिलीत, याबद्दल मी तुमचेही आभार मानते. खरं तर तुमच्याकडनं हे सगळं ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली आणि खूप मनात असलेल्या शंकांचं निरसन झालं, खूप माहिती मिळाली, वेगळी माहिती मिळाली. या गोष्टीबद्दल खरं म्हणजे आम्हीच आपले आभार मानायला पाहिजे. अगदी मनपूर्वक धन्यवाद.